आपण राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवलेला आहे, पण त्याच्यावर पुढे काही कार्यवाही जी होणं गरजेचं आहे. म्हणजे एक दिवसात सरकार बदलू शकतं, पहाटे 4 वाजता शपथविधी होऊ शकतो, एक दिवसात नोटबंदी होऊ शकते, पण शक्ती कायदा जो महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, लहान मुलींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, तो येताना 2.5 वर्ष त्याची वाट बघावी लागते. हे का हा प्रश्न विचारत आम्ही कलेक्टर साहेबांकडे निवेदन देणार. लेट मी इंट्रोड्यूस यू टू एक बेस्ट एंड हाई स्टैंडर्ड्स कंप्यूटर प्रशिक्षण इक्विनिक्स IT संस्थान है. मौलाना आजाद कॉलेज के सामने सिटी टॉवर, SBI ATM के नीचे, औरंगाबाद. हम कंप्यूटर ग्राफिक डिजाइनिंग, नेटवर्किंग, सुरक्षा, फोटोशॉप, वेब डिजाइनिंग और अन्य पर बुनियादी सॉफ्टवेयर्स जैसे सभी बेसिक्स फंडामेंटल्स ट्रेनिंग बुनियादी पाठ्यक्रमों की पेशकश करते हैं. केवल 999 रुपए की अवधि में 1 महीने है. हम समर्पित विशेषज्ञों के साथ कॉर्पोरेट प्रशिक्षण की उच्च गुणवत्ता, हाई स्टैंडर्ड्स ट्रेनिंग देते हैं. स्पेशल फैसिलिटीज, लड़कियों के लिए विशेष समय, कोई सह शिक्षा, 10 साल अनुभवी शिक्षकों, इंटरनेशनल सर्टिफिकेशन, वैश्विक प्रमाणन के लिए अंतरराष्ट्रीय मानक प्रशिक्षण. एक और महत्वपूर्ण नौकरी प्रदूषण है. कृपया कॉल कराई 98 9237 93 या 88 018 490. आजचा जो कार्यक्रम या ठिकाणी घेतला गेला हा महिला संघटना मजबूत करण्यासाठी आणि आज महिलांची जे महिला असुरक्षितता, महिला अत्याचार हे विषय त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर घडत आहेत. याच्या विरोधात किंवा या संदर्भात पोलिसांनी सतर्क राहावं याकरता एक SPंना आम्हाला निवेदन द्यायचं आहे. कलेक्टर साहेबांना शक्ती कायदा जो या आरोपींना जरब बसवणारा आहे हा कायदा महाराष्ट्रामध्ये पारित करावा. या संदर्भात लोकांशी चर्चा करणं, त्यांना त्याची माहिती देणं, त्याचबरोबर महिलांनी संघटनात्मक कुठले विषय घेऊन समाजात जावं, ज्या पद्धतीने लाडकी बहीण, लाडकी लेक किंवा STचा अर्ध्या पैशातला प्रवास यापेक्षाही जीवनावश्यक ज्या गोष्टी महिलांच्या उदरनिर्वाहासाठी एक चांगलं कुटुंब जगण्यासाठी गरजेच्या आहेत त्या गोष्टींचा कशा पद्धतीने त्या गोष्टींना वाचा फोडावी याची चर्चा आमच्या या सभांमधून, मीटिंग्समधून होत आहे. शक्ती बिलचा जो कायदा आहे त्याकरता आपण प्रस्ताव दिलेला आहे का? अर्थातच, म्हणजे माननीय उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना दोन्ही सभागृहांमध्ये हा शक्ती कायदा संमत करण्याचा ठराव पास करून आपण राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवलेला आहे, पण त्याच्यावर पुढे काही कार्यवाही जी होणं गरजेचं आहे. म्हणजे एक दिवसात सरकार बदलू शकतं, पहाटे 4 वाजता शपथविधी होऊ शकतो, एक दिवसात नोटबंदी होऊ शकते, पण शक्ती कायदा जो महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, लहान मुलींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, तो येताना 2.5 वर्ष त्याची वाट बघावी लागते. हे का हा प्रश्न विचारत आम्ही कलेक्टर साहेबांकडे निवेदन देणार आहोत. जाता जाता जसा प्रस्ताव पास होतो शहरांच्या नामांतरांचा, त्याविषयी आपलं म्हणणं काय? नामांतराचा जाता जाता जो प्रस्ताव उद्धव साहेब जे पास करून गेले, नाही तो प्रस्ताव 100% पास करायचा होता. जो काही विषय आहे त्याच्यामध्ये संभाजीनगर नाव व्हावं या विषय माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळेला लावून धरला होता आणि त्या पद्धतीने आमच्या कालावधीत भले गद्दारांनी आमचा घात केला तरी देखील तो विषय करत असताना तो आमच्या कालावधीत झाला, याचा अभिमान शिवसैनिक म्हणून आम्हाला कायम राहणार आहे. आपली गादी वाचवण्याचा तर हा एक प्रयत्न होता असं वाटत नाही आपल्याला? कशी वाचणार होती तुम्ही सांगा मला, त्याच्याने कशी वाचणार होती? गद्दार काय औरंगाबादचं संभाजीनगर झालं नाही म्हणून गेले नाहीत ना, गद्दार खोक्यांसाठी गेले. गद्दार त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यांना सत्ता पिपासू वृत्ती त्यांच्यामध्ये वाढलेली होती किंवा महाशक्तीला कोणत्याही परिस्थितीत त्या ठिकाणी शिवसेना भेदायची होती, कारण महाराष्ट्रावर सत्ता गाजवायची होती किंवा महाराष्ट्र नागवायचा होता, महाराष्ट्राची तिजोरी संपवायची होती. जे काही त्यांचे हेतू होते त्याकरता ते गेलेले आहेत. त्याच्यामुळे सत्ता वाचवण्याचं काय, सत्तेवर लाथ मारली म्हणायला पाहिजे आमच्या उद्धव साहेबांनी. शेवटपर्यंत तिथे मुख्यमंत्री सदनात टिकून राहिले नाहीत भिंती रंगवत. ज्या वेळेला गद्दारांनी गद्दारी केली त्या क्षणाला साहेबांनी वर्ष सोडून निघून आलेले आहेत. मुस्लिमांचे उपकार हे देश विसरू शकत नाही, त्याकरता मुसलमान जे आहे इथले साहेबांना खूप मानतात, परंतु फक्त मताचा वापर न करता सध्या जे रामगिरी महाराजांनी वक्तव्य केलं वादग्रस्त, त्या संदर्भात कोणतेच पाऊल उचलले गेलेले नाही. हे बघा, म्हणजे हा विषय साहेबांचा आहे, पण तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगते, माननीय उद्धव साहेबांनी जे कोविड काळामध्ये काम केलेलं आहे, हिंदुत्व हा विषय केवळ प्रबोधनकारांचं जे हिंदुत्व आहे की महाराष्ट्राला मानणारा, भारताच्या मातीला मानणारा, भारताशी इमान राखणारा जो मुस्लिम
आहे तो आमच्यासाठी आम्ही हिंदुत्ववादी म्हणून बघतोय आणि अशा प्रत्येकाला बरोबर घेऊन जाण्याचं आमचा मानस आहे. मी स्वतः पंढरपूरमध्ये बघितलंय, पंढरपूरच्या वारकऱ्यांबरोबर मुस्लिम बंधू विठ्ठल विठ्ठल जय हरी करत वारकरी त्या ठिकाणी विठ्ठलाचं नामस्मरण करत जाताना आम्ही पाहिलेत. आम्ही तो मुस्लिम आमचा बांधव त्या ठिकाणी त्याला बघतो आहोत आणि मला खात्री आहे कोविडमध्ये माननीय उद्धव साहेबांनी जी महाराष्ट्राची सेवा केली त्यावेळेला जात भेद धर्म पंथ न बघता प्रत्येकाला आपण एका नजरेने त्या ठिकाणी सेवा दिलेली आहे आणि मुस्लिमांचा जो विश्वास आहे तो आम्ही 100% मुस्लिम बांधवांचा संपादन केलेला आहे. लोकसभेत तो दिसला, विरोधी पक्ष त्याचा कसाही भांडवल करत तो दिसलेला आहे आणि भविष्यात देखील हे मुस्लिम बांधव आमच्या बरोबर राहतील याची आम्हाला खात्री आहे. आता जो कायदा मुसलमान लोक जी मागणी करतायत की कोणत्याही धर्माची विटंबना होणे, कोणत्याही धर्माची, फक्त मुस्लिमच नाही, कोणत्याही धर्मपुरुषाचा अपमान होणे, त्याकरता जे प्रस्ताव जे बिल पास करायला पाहिजे, काय त्याकरता आपण मुस्लिम बांधवांना खंबीरपणे साथ देता? हे बघा, कधीही कोणत्याही धर्माची विटंबना न होणं, एक जो सद्गृहस्थ आहे किंवा ज्याला सत्सद्बुद्धी आहे किंवा जो भारताचा नागरिक आहे, भारताच्या राज्यघटनेवर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर ज्याचा विश्वास आहे, मला वाटतं असा प्रत्येक जण हेच म्हणेल की कोणत्याही धर्माची विटंबना होता कामा नये, कोणत्याही धर्मगुरूंची विटंबना होता कामा नये. कारण ज्या वेळेला असं होत असतं आणि दंगे होत असतात त्यावेळेला नेत्यांना त्याचा त्रास होत नाही, त्याचा सगळ्यात जास्त त्रास हा गरीब जनतेला होत असतो, त्यांची बलिदानं जात असतात. त्यामुळे राजकारणासाठी जसं गुजरातेत झालं तसं पुन्हा या महाराष्ट्रात होऊ देऊ नये याच्यासाठी उद्धव साहेबांनी त्यांच्या 2.5 वर्षाच्या काळात उदाहरणादाखल त्यांनी सिद्ध केलेलं आहे. मंदिरं त्या ठिकाणी उघडली नाहीत, मशिदे उघडली आहेत, मंदिरं उघडा, घंटानाद, म्हणजे ज्या वेळेला लोकांचे जीव वाचवणं गरजेचं होतं त्यावेळेला हा भाजपा पक्ष, हा भ्रष्टाचारी जनता पक्ष त्या ठिकाणी जातीमध्ये तेढ माजवायला येत होता. पण कुठलाही त्या ठिकाणी धार्मिक दंगा न होता देता शांतता प्रस्थापित करून कोविडमध्ये लोकांना मदत करणं हेच ध्येय ठेवणारे आमचे उद्धव साहेब आहे. संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही या वक्तव्याकडे आपण कसं पाहता? कुठल्या संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही? 100% कोणाला जे बेताल वक्तव्य त्यांनी केलं होतं रामगिरी महाराजांनी आणि त्यांना वाचवण्याचा जो केविलवाणा प्रयत्न शिंदे सरकारने केला त्याच्या संदर्भात आपण काय सांगता? मी पुन्हा सांगते, मला हे धर्मगुरू काय वक्तव्य करतायत किंवा कधीतरी ते राणेंचं जे फुटकं हे आहे ते विधान करत असतं ना की तू बेडूक पण म्हणते, बेडकाची पिल्लं आहेत ती जी विधानं करतात, का बोलावं लागतंय? आम्ही कधीही आमची पातळी सोडून बोलत नाही, पण हे ज्या वेळेला पातळी सोडून बोलतात, दंगे झाले तर पोलिसांना काय करायचं हे आम्हाला माहिती आहे, यांना अशा ठिकाणी पाठवू की बायकांचे त्यांच्या कॉलही येणार नाहीत, किंवा आमचा बाप सागर बंगल्यावर बसलाय मग आम्ही काय करायचं, ही जी वक्तव्य करतायत ते कुणीही गुरु असोत किंवा कोणी राजकीय नेते असोत, ह्यांनी कुणीही केलेली वक्तव्य ही केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःचे हे भरून घेण्यासाठी केलेल्या ह्या वृत्ती आहेत, मतांच्या पेट्या. त्याकडे कुणी लक्ष देऊ नये किंवा त्यापेक्षाही सामाजिक वातावरण कसं कलुषित होणार नाही याच्याकडे चांगल्या नेत्यांनी लक्ष दिलं पाहिजे. ते आमचा नेता करतोय, यावर माझा विश्वास. ठीक आहे, थँक्यू. आज आम्ही इथं श्री शक्ती मेळाव्यासाठी इथं आज जमलो होतो. त्यासाठी आमच्या मुंबईच्या भगिनी मार्गदर्शनासाठी आलो होतो. आज खरं जर म्हटलं तर आजचा हा मोठा मुद्दा म्हणजे जो हा खोके सरकार जे नेहमीच लाडकी बहिणीचा जो उदो करतोय, त्या लाडक्या बहिणींनाच आम्हाला सांगायचं होतं की तुमची ही कुठल्या प्रकारे लूट करतायत. एका ठिकाणी तुम्हाला 1,500 देऊन करतायत, पण दुसऱ्या ठिकाणी तुमच्या रोजच्या जीवन वस्तूंच्या भाव वाढतायत आणि तुमचं कुटुंब परत खाली खड्ड्यात घालतायत. पण तुम्हाला भूल ताबा देत आहेत की आम्ही तुम्हाला 1,500 देऊ राहिलो, काय त्यांचे ते जे जल्लोष करून राहिले त्याच्यातच. कारण त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यांना खूप मोठं अपयश हे लोकसभामध्ये भेटलेलं आहे. आता विधानसभासाठी त्यांची खूप जोरात तयारी चालू आहे, पण सगळी शिवसेना ही मशालीच्या मागे आहे हे त्यांना कळून चुकलंय. म्हणून याचे छोटे छोटे प्रबोधन ते महिलांना देत आहेत. कारण महिला या सक्षम अगदी कठीणपणे आपल्या उद्धव साहेबांच्या मागे खंबीरपणे उभ्या आहेत हे त्यांना कळून चुकलं आहे. ठीक.